जीडीपी रेशिओ मध्ये आज या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात चांगली वित्तीय स्थिती आपली आहे। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे, जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेवर महत्त्वाचं भाष्य केलं। महाराष्ट्र हे वेगळं राष्ट्र असतं तर जगभरात अर्थव्यवस्थांच्या यादीत ते 30व्या क्रमांकावर असतं असं मुख्यमंत्री म्हणाले। ऑस्ट्रिया, बांगलादेश, फिलिपिन्स या देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी आहे। पुढच्या काळात यूएई आणि सिंगापूरला सुद्धा आपण मागे टाकू असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। 2013-14 साली राज्याचा जीडीपी 16 लाख कोटी होता। 10 वर्षात 51 लाख कोटींवर आम्ही नेलाय। भारताच्या जीडीपी वाढीच्या दरापेक्षा महाराष्ट्राचा दर जास्त आहे अशी माहिती त्यांनी दिली। मुंबई महानगर परिक्षेत्राबद्दल त्यांनी महत्त्वाची घोषणा केली। गारगाई प्रकल्पाला आपण मान्यता दिली आहे। पुढचे 30 ते 40 वर्ष एमएमआर क्षेत्राला पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही असं फडणवीस म्हणाले। पहिले 35 देशांचा जर आपण विचार केला तर आपण कुठल्या देशांना मागे टाकलाय? महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश या सगळ्या देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे। जर आपण आपला ग्रोथ रेट सस्टेन करू शकलो तर पुढच्या 2 ते 3 वर्षात यूएई आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील आपण मागे टाकू। आपला विस्तार त्यांच्यापेक्षा देखील मोठा होईल। आज देशाच्या जीडीपी मध्ये ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9.5% आहे त्याचा देशाच्या जीडीपी मध्ये हिस्सा हा 14.3% आहे आणि देशाच्या जीडीपीत सर्वाधिक हिस्सा असलेलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे। जीएसटी संकलनातही आपण नंबर 1 आहोत आणि एवढंच नाही तर देशाच्या फॉरेस्ट ऑफ इंडिया रिपोर्ट प्रमाणे वृक्ष आच्छादनातही आपणच नंबर 1 आहोत। ही देखील अत्यंत समाधानाची बाब आहे। आपण साऊंड राज्य कुठलं म्हणतो तर 25%च्या आत ज्यांचं कर्ज आहे ते चांगले राज्य आपण असं म्हणतो। महाराष्ट्राचं ते 18.1% आहे। आज या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात चांगली वित्तीय स्थिती आपली आहे आणि मोठ्या राज्यांमध्ये तर निश्चितपणे ते 36% पोहोचले आहेत आणि आपण आजही 18% आहोत। आपली कर्ज घेण्याची क्षमता ही अजून भरपूर आहे। 22 मध्ये तुमच्याकडे असलेला सर्वात मोठा पक्ष शिवसेना त्यांना मिळाले 16%, काँग्रेसला मिळाले 26% आणि तेव्हाच्या राष्ट्रवादीला मिळाले 57%। आम्ही तर 137 आहोत। 137 कोणाकडे कुठली खाती आहेत याच्या आधारावरही ते बरेच वेळा निधी मिळतो। कोविड नंतरचा जर आपण समजा 22 नंतरचा आपला नॉमिनल ग्रोथ रेट बघितला नॉमिनल तर तो 14%, 14% आहे आणि या ग्रोथ रेटवर तुम्ही इयर ऑन इयर जर बिल्टअप करत गेलात अगदी हाच ग्रोथ रेट राहिला तरी 47 साली तुम्ही $5 ट्रिलियन असाल। देशातला पहिला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था पहिली देशातली महाराष्ट्रच होणार आणि निश्चितपणे आता त्या गोल पोस्टकडे आपण पोहोचलो आहोत।